त्या दुकानदाराने वस्तूची किंमत शेकडा 15ने वाढवून लिहिल्या आणि त्या किमतीवर शेकडा 5% नाही का सूट दिली तर त्याला शेकडा नफा किती झाला? हा तांत्रिक मुख्य 2021 साली विचारलेला क्वेश्चन आहे. हे असे क्वेश्चन जर आले तर खूप सिंपल राहते बघा. शेकडा वाढवून प्रॉफिट नफा वगैरे जर असेल बघा इथं 15% वाढवून आलेले प्लस साईन यूज करायचे त्या संख्येला, म्हणजेच हे 15 काय असणार आहेत अधिक 15 घेतले मी. पुन्हा काय केलं त्या किमतीवर शेकडा 5% सूट दिलेली, सूट तोटा वगैरे शब्द जर आले त्यांच्यासाठी मायनस, मग 5% सूट आहे म्हणून 5% काय 5ला मायनस साईन केलं. दोघांचा गुणाकार हे अधिक 15 वजा 5, म्हणजेच 15 गुणिले 5 जर केलं तर एकदा फॉर्ममध्ये लिहितो बघा, अधिक वजा झाले ते 15 गुणिले 5 त्या फॉर्ममध्ये लिहितो. टक्केवारी असल्यामुळे याला 100ने भागितो, बरोबर. सॉरी 15मधून 5 जर गेले तर किती राहिले रे 10, अधिक 10 राहिले. यांच्या दोघांचा गुणाकार करा बरोबर. 15 5 75, 75 इथं आले, छेदामध्ये काय रे 100, 100ने भाग द्या बरं 75ला, म्हणजे 10 वजा 0 पॉईंट काय होणार आहे 75 होईल, बरोबर. हे 10 रुपयामधून 75 पैसे वजा जर केले 9 रुपये नाही का 25 पैसे राहतील, बरोबर. म्हणजे हे टक्केवारी आहे, म्हणजे टक्केवारीमध्ये नाही का साईन देतो. 9 पॉईंट काय असणार आहे 25%. ऑप्शन क्रमांक काय असणार आहे 2. अशा प्रकारे मित्रांनो मी आजचं लेक्चरमध्ये आपण गट ब साठी नाही का नफा आणि तोटा याच्यावरती नाही का हा व्हिडिओ आपण बनवलेला आहे. व्हिडिओ जर आवडला तर आपल्या चव्हाण मॅथ्स यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया नंतरच्या व्हिडिओमध्ये, तोपर्यंत धन्यवाद.